नमस्कार. काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता. उद्योजक या विषयावरच हा व्हिडिओ होता. आजच तो यूट्यूबला आपण एक पोस्ट केलेला आहे. ॲक्च्युली आपण थांबलो होतो कारण गेला पक्ष पंधरवडा होता. आपण थांबलो होतो त्याचं कारण असं होतं की नवरात्रामध्ये आपण हे चालू करू आणि त्याचं नावही आपण त्यावेळेला दिलेलं नव्हतं. तर आज आपण हे जे चॅनल, मी शशांक शेंडे, मेकॅनिकल इंजिनियर, मी कराडला असतो. ह्या जे चॅनल आहे याचं आपण आज नाव दिलेलं आहे मानस उद्योजकतेचा. आता मानस उद्योजकतेचा म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आरोग्य असेल, हेल्थ, बरेच काही क्षेत्र आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला मानसिकता सर्व गोष्टी ठरवत असते, मानसिकता सर्व गोष्टी करत असते. आपल्या एखादी भीती वाटणे किंवा एखादे धाडस न होणे, एखाद्या गोष्टी करू कसं, काय करू, म्हणजे अगोदरच शंकाने हे चालत. याचा सगळ्याचा केंद्रबिंदू हा मानसिकता असते. लोक सगळ्यांना सांगतात, बऱ्याच ठिकाणी भाषणात आपण ऐकत असतो की नोकरी देणारे व्हा, नोकरी करणारे होऊ नका, वगैरे वगैरे, उद्योजक व्हा, हा उद्योग करा, तो उद्योग करा. हे सगळं खरं आहे, पण उद्योजकीय मानसिकता, जसं आपण नाव दिले मानस उद्योजकतेचा, तर तो फार महत्त्वाचा असतो. कारण जेवढं ते सोपं आहे उद्योजक दिसतं, जेवढं ते सोपं दिसतं तेवढं ते सोपं नाही आहे. पण ते सोपंच आहे का, तर ज्याची मानसिकता सकारात्मक असते असं म्हटलं जातं. त्या सगळ्याला साधारणपणे जर विचार केला तर एकच शब्द आहे की सकारात्मकता, पॉझिटिव्हनेस. पण ती तितकी सोपी नाही आहे. जर आपण प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा जातो, आता आम्ही 25-30 वर्ष कामं करतो आहे, त्यामुळं आम्हाला ह्याचे अनुभव आलेले आहेत. पण सकारात्मक मानसिकता जर ठेवली तर आपल्याला भरपूर काही मिळतं. पण ही कधी राहते, तर त्याला काही बरेचशे गोष्टी आपल्याला ऑब्झर्वेशन केलेल्या, जाता जाता आपण बघितलेल्या, ह्या सगळ्या आचरणात आणाव्या लागतात. अदरवाईज त्या तशा मग होत नाहीत. तर काही नियम आहेत त्याच्या अंतर्गत की काय केलं पाहिजे. तर आपण रोज किंवा काही व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहे आणि त्याचा विचार एवढाच आहे की मानस उद्योजकतेचा. तर मानस उद्योजकतेचा हे चॅनल आज आपण सुरू करतो आहे. मी शशांक शेंडे, वर्धा फर्निटेक प्रायव्हेट लिमिटेड माझी कंपनी आहे, मी त्याचा डायरेक्टर आहे. हॉस्पिटल फर्निचर, हॉस्पिटल बेड्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही कराडमध्ये. गेली 25 वर्ष आम्हाला यात झालेली आहे. ऑल ओव्हर इंडिया आपण कुठेही सप्लाय देतो. ही माझी पहिली ओळख. आता आपण साधारणपणे एक काही वाचन किंवा काही ठिकाणचे सेमिनार वगैरे सगळे असे अटेंड केल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर असे काही लक्षात आलेल्या काही गोष्टी आहेत, त्या एक थोडक्यात आपण आज शेअर करू. काही एक नियम आहेत आयुष्याबद्दलचे. जेव्हा आपण सर्वसामान्य असतो तेव्हाही हे लागू होतातच. पण उद्योजक म्हणून जर असेल, उद्योग करायचा असेल, उद्योजक व्हायचं असेल, तर त्याला तर हे भयंकर प्रमाणामध्ये आपल्याला काम करावं लागतं. तर त्यातला पहिला आपण एक वाक्य घेऊ. एक 5च नियम आहेत. नियम भरपूर आहेत, नियम म्हणता येत नाही आपल्याला त्याला. 5 आपण त्यातले विषय घेऊ की डू नॉट कम्पेअर विथ एनीवन. कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका आणि करू नये. हा टॉपिक इतका मोठा आहे की याच्यावर कितीतरी उदाहरणं देऊन आपल्याला बोलता येईल, इतका मोठा टॉपिक आहे. परंतु आज आपण थोडक्यात घेऊया. एखादं आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती असते, उद्योजक असतो. बघा, आज त्यांच्याकडं 50 लाखाची कार आहे, 1 कोटीची कार आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्यांचा मोठा बंगला आहे, त्यांचा कारखाना केवढा बघा, त्यांचा विस्तार केवढा झाला आहे बघा, ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे, आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ आहे, वगैरे वगैरे. असं आपण त्यांच्याशी त्या मानानं माझं काय, तर असं नसते. त्यांची 25-25 वर्ष, 30-30 वर्ष यामध्ये त्यांनी काम केलेले असते आणि काम करताना त्यांनी जे अनुभव आले ते त्यांनी आचरणात आणून त्याप्रमाणे त्याला तेवढेच कष्ट लागतात. भयंकर सस्टेनन्स लागतो. कारण काही त्यातली वर्ष ही अशी कायमस्वरूपी ग्राफ हा चढता नसतो उद्योजकाचा, कुठल्याच उद्योजकाचा नसतो. फार रेअर केस हे आढळतं. तर त्यामुळं आपण ती प्रगती करताना चुकतं काय की त्यांनी 25-30 वर्ष केलेलं काम, त्याचं त्यांनी केलेलं दिलेला वेळ, त्यासाठी घेतलेले कष्ट,
याचा विचार करत नाही. त्यांच्याकडं आहे आणि माझ्याकडं नाही. तर मित्रांनो, असं नाही होऊ शकत. आपण ह्या सर्व गोष्टीचा विचार केला की मग आपल्याला कळतं की आपणसुद्धा त्या स्टेजला किंवा त्याच्याही किंबहुना पुढं जाऊ शकतो. पण त्याला ते सगळं पद्धतीनं तसं काम करावं लागतं. कष्टाशिवाय कशाचंच फळ मिळत नाही. काहीही कुणीही सांगितलं तरी असं काही मिरॅकल होत नसतं. त्यामुळे आपली तुलना दुसऱ्याशी करायची नाही. त्यानं काय होतं, समजा आपण अशी तुलना केली, मग आपल्यात नर्वसनेस येतो, निगेटिव्हनेस येतो. आपल्याला स्वतःबद्दलच हे वाटायला लागतं की काय माझं कसं असं होणार किंवा माझं काय, असं नाही होत. आपण ज्या स्टेजला आता आहोत त्या स्टेजला आपण मोठेच आहोत असं आपण मानलं पाहिजे. आपला जो व्यवसाय आहे, आय एम द किंग. मी आत्ता माझ्या व्यवसायाचा मालक नाही, मी माझ्या व्यवसायातला राजा आहे. कारण कुठलाही व्यवसाय छोटा आणि कुठलाही व्यवसाय मोठा असं मानसिकता असू शकत नाही, असं माझं मत आहे. जे माझ्या इतक्या अनुभवानं, कारण हेही उभं करताना भरपूर काम केलेलं असतं, भरपूर कष्ट केलेले असतात. आज आपल्याला काय करायचं, आपल्याला ते मिळवायचं. मग त्यासाठी आपल्याला दुसऱ्याशी तुलना करणं बंद केलं पाहिजे. कारण यामुळं नकारात्मक विचार येतात. नकारात्मक विचार हे नेहमी आपल्याला अधोगतीला नेतात. त्याची सगळीकडं मग तशी सवय लागते. त्यामुळे आपण परत सांगतो की कधीही स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका. आपले विचार आपल्या घरात सगळे लोक श्रेष्ठ आहेत, ग्रेट आहेत, याचा अर्थ असा नाही की ते हे नाही. पण आय एम द किंग ऑफ माय एम्पायर. मी माझ्या व्यवसायातला राजा आहे असं फिलिंग करून घेतलं पाहिजे, तरच ते. त्याच अनुषंगानं आता दुसरा एक विषय येतो की आपण जास्त विचार करतो. जसं मी आता म्हणलं की नकारात्मकता वाढायला लागली की मग विचार वाढायला लागतात. एखाद्या गोष्टीवर एवढी चिकित्सा तयार होते, एवढे विचार येतात, मग हे कसं करू, मग काय करू, मग कुठं होईल का, वा इतके विषय येतात की त्या अनुषंगानं आपल्याला काम करणं अवघड लागतं. त्यामुळं लिहून काढणं, अनुभव घेणं, काही लोकांशी कन्सल्ट करणं, त्याच्यातनं निर्णय घेणं, हे सगळ्यात मोठं काम आपल्याला असतं. आणखीन एक विषय येतो, काही गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात, त्याचा इतका विचार करतो आपण. वास्तविक भूतकाळ कोणाचाच परत येत नसतो. मग ते यशामध्ये आपण जरी भूतकाळातलं यश असलं मोठं किंवा अपयश असलं तर ते काही परत येत नसतं, पण त्यातनं काहीतरी शिकायचं असतं. त्यामुळे भूतकाळात ज्या गोष्टी आपल्याला नको ते विचार असतात, त्या भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं हे प्रामुख्यानं टाळलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत टाळलं पाहिजे. आणि आत्ता काय, वर्तमानात काय पाहिजे आहे आणि भविष्यात काय करायचं, याचा मानस आपल्याला आला पाहिजे, याची मानसिकता तयार झाली पाहिजे. तेच विचार आपण केले पाहिजेत असं आहे. तर त्यालाच अनुषंगानं पुढचं वाक्य आहे, दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, असं म्हटलं जातं. ते बरोबर आहे. आपण आपल्या पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपलं काम करत राहायचं. लोक चांगलं झालं तरी तुमचा उदो करायला येतात. तीच लोक ज्यावेळेला प्रॉब्लेम असतो त्यावेळेला तुमची माफही काढतात. त्यामुळे त्याचाही विचार अतिरेक केला की प्रॉब्लेम येतो. असे काही जर आपण गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण बोलणार आहोत. इथून पुढच्या काळात माझे असे 10-1 मिनटाचे साधारण व्हिडिओ कायम येत राहतील. आता या सर्व हे जसं 4-5 गोष्टी मी आत्ता बोललो, याचा आपण जर प्रामुख्यानं आपल्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचं काम करत राहिलो, त्या दृष्टीनं म्हणजे स्वतःची तुलना न करणं, जास्त विचार न करणं, भूतकाळातल्या गोष्टीवर जास्ती बोलणं चालणं टाळलं पाहिजे आणि दुनिया काय म्हणते याचा विचार न करणं, हे जर आपण पाळलं तर ऑटोमॅटिक तुम्ही आनंदी व्हाल. सतत हसतमुख राहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहणे ही एक फार मोठी कला आहे, फार मोठा विचार आहे. त्यानं तुमचा व्यवसाय वाढत जातो आणि समोरच्या कस्टमरवर याच्यावर चांगला प्रभाव पडतो. तर असं आहे. फार 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 काही गोष्टी आहेत. आपण 10-10 मिनटाचे व्हिडिओ सुरुवातीला करून काय जे माझ्याकडून कॉन्ट्रिब्युशन देता येणं शक्य आहे ते मी समाजासाठी देत आहे. आणि ज्यांना हे योग्य वाटेल, अयोग्य काही नसणारच आहे, पण त्यांनी त्याचं घेऊन करावा. एक सांगतो की मैं लगा रहा परिस्थिती बदलने को, यारो जिस दिन मनस्थिती बदली परिस्थिती अपने आप बदल जाएगी. आज आपण हे चॅनल मानस उद्योजकतेचा हे चालू केलेलं आहे. माझे विचार आवडत असतील
तर आपण जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा आणि आम्हाला सहकार्य करा. अशाच पद्धतीनं रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. परत एकदा धन्यवाद. शशांक शेंडे, कराड. नमस्कार.